या ठिकाणी जे काही जात्यंध प्रवृत्तीचं राजकारण होतं, जात्यंध धर्मांध दंगली होणे हे कोणी थांबवले? आम्ही त्या ठिकाणी घुसत होतो मध्ये, यांना माहीत नाही अजून हा कुठला शेंबडा आला माहीत नाही, कुठला आला तो. आणि म्हणून तो महापालिका सगळीकडे ब्लॅकमेलिंग करायचा, पैसा खूप कमवला ब्लॅकमेलिंग करून, उद्योजकांना त्रास दिला. हे लोक उद्योगपती मला सांगायचे तो काय करतो. आणि म्हणून यांनी शिवसेना संपवण्याची भाषा म्हणे, यांना तिकीट दिलं. अंबादासराव दानवे आमचे जे आहेत एक नेते आमचे, त्यांनी त्यांना आणलं. त्यांना माहिती आहे की कोणीतरी उभं राहते, खैरे साहेबांचं कोणीतरी उभं राहील, कोणी त्या ठिकाणी आपण याला आणून लगेच तिकीट, म्हणजे तिथे पण राजकारण केलं. आता ते राजकारण त्यांच्या आगाशी आलं. तो उभा राहिला. मी माझ्या भाषणात सांगितलं की आता एकनिष्ठ राहा, कोणाचे त्या ठिकाणी नादी लागू नको किंवा संपर्क होऊ नको, तो एकनिष्ठ राहा. थोडं मतदान करतात. लोकांनी मतदान भरपूर केलं. शिवसेनेच्या नावावर 1 लाखाच्या वर मतदान झालं. आता मागे 40,000 झालेलं आहे. 1 लाखाच्या वर त्याला मतदान मिळालं. मग त्या शिवसेने त्या मतदारांचा तो अपमान करतोस. त्या मतदारांचा जो अपमानच केला की मी संपूर्ण टाकेन. कारण ते मतदार फक्त उद्धव बाळासाहेब ठाकरेंच्या नावाने मतदान झालं तुला, आणि तू त्या शिवसेनेवर करता. आता याद राख, तुझं आता बोलला ना तर आम्ही शिवसैनिक आहोत, परिणाम जास्त गंभीर होईल.